सकाळपासून आपण बघतो आहोत की घरगुती गणपती आणि इतर जे सार्वजनिक मंडळांचे जे लहान गणेश मंडळ आहेत त्यांचे जे गणपती आहेत त्यांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना विसर्जनासाठी या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे। एक बॅरिकेटिंगची भिंतच म्हणू शकतो आपण जी उभी केलेली आहे गिरगाव चौपाटीवर। अगदी त्या ठिकाणीच ही भिंत उभी आहे ज्या ठिकाणी सध्या लालबागचा राजा उभा आहे। म्हणजे या ठिकाणी टेबल्सवरती तराफ्यांवरती आपण मुंबई महापालिका प्रशासनाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आणि लाईफगार्ड आहेत जे गणेश विसर्जन करतात मनश्री तुला थोडंसं थांबवतो। आपण बघतोय की मूर्ती आता समुद्रामध्ये जाणार आहे अगदी काही मिनिटांमध्ये। ही शेवटची छबी तर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आता त्याचं विसर्जन होतंय। अगदी काही मिनिटांमध्ये गणपतीचं विसर्जन होईल। मनश्री तू बघतीयस मूर्ती विसर्जनासाठी सज्ज आहे। अगदीच मूर्ती आता रथावरनं खाली उतरवली जाते। गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आणि ह्या महाराष्ट्राचं सर्वांचं मुंबईचं मागणं हेच आहे, लालबागच्या प्रत्येक भक्ताचं मागणं हेच आहे की पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव हा तितक्याच थाटामाटात साजरा होऊ देत जसा दरवर्षी आम्ही करतो। कोरोनाचं हे संकट लवकरात लवकर आपल्यावरनं जाऊ दे आणि म्हणूनच आता लालबागच्या राजाची ही मूर्ती विसर्जनासाठी रथावरनं पूर्णतः खाली उतरवण्यात आलेली आहे आणि आता ही मूर्ती खाली उतरवली जाऊन आता अगदी थोड्या वेळामध्ये त्या मूर्तीचं विसर्जन समुद्रामध्ये करण्यात येत आहे। वरती चढताय अमोल, वरती चढताय का? आणि आता गणपतीचं विसर्जन अगदी काही मिनिटांमध्ये होतंय। माध्यमांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी परवानगी नाहीये त्यामुळे नेमकी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, परंतु मूर्ती आता समुद्राच्या ठिकाणी नेलेली आहे। रथावरून ती खाली उतरवलेली आहे मूर्ती आणि आता तराफ्यावरून ही मूर्ती आतमध्ये समुद्रामध्ये नेली जाईल आणि त्या ठिकाणी विधिवत विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाची ही मिरवणूक आपण बघितली। अत्यंत थाटामाटामध्ये लोकांनी सुद्धा गर्दी केलेली होती। कोरोनाचे नियम काही अंशी पाळले गेले काही अंशी पाळले गेले नाहीत, परंतु लोकांचा उत्साह असतो। लालबागच्या राजाची शेवटची छबी आपल्या डोळ्यांमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपावी ही प्रत्येकाची इच्छा असते। तराफा सज्ज आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये लालबागचा राजा या तराफ्यामधून आतमध्ये समुद्रामध्ये नेला जाईल आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं या लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। कोरोनाचं हे संकट लवकरात लवकर टळू दे हीच आपण प्रार्थना लालबागच्या राजाच्या चरणी करूयात आणि पुढच्या वर्षी पूर्ण उत्साहानं पूर्ण आनंदानं गणपती बाप्पा आपल्या सोबत असतील आणि यापेक्षाही जल्लोषानं आपण त्यांचं विसर्जन त्यांचं आगमन सोहळा करू शकू अशी आपण अपेक्षा करूयात। आणि आता मूर्ती तराफ्यावरती नेली जाते। तराफा आपण बघतोय आणि मूर्ती तराफ्यामध्ये आता विराजमान होईल आणि त्यानंतर तो तराफा समुद्रामध्ये आतमध्ये नेला जातो एका विशिष्ट अंतरापर्यंत आणि त्यानंतर तिथे सुद्धा विधिवत विसर्जन केलं जातं। तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण अगदी सुरुवातीपासून बघितली आणि अगदी काही मिनिटांमध्ये आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। तराफ्यावरती लालबागच्या राजाची ही मूर्ती आता विराजमान झालेली आहे। मनश्री आता तराफ्यावरती गणपती बाप्पांची ही जी मूर्ती आहे ती विराजमान झालेली आहे। आतमध्ये साधारणतः किती वेळ लागतो मूर्ती न्यायला? साधारणतः 10 मिनिटात लालबागच्या राजाचं विसर्जन हे झालेलं असेल। तराफ्यावरती मूर्ती चढवलेली आहे। खरं तर दरवर्षीची जी प्रक्रिया असते त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो कारण अनेक गणेश भक्त असतात, त्यांची गर्दी असते, सुरक्षेच्या दृष्टीने बरीचशी काळजी घ्यावी लागते। मात्र यावेळेस अर्थातच 10च भक्त आहेत, गर्दी कमी आहे आणि लालबागच्या राजाची आरती ही झालेली आहे त्याच्यामुळे आता फार तर 10 मिनिटं लागतील या गणेश मूर्तीचं विसर्जन होऊन लालबागचा जो रथ आहे तो बाहेर पडायला। आणि आपण बघतो आहोत की गिरगाव चौपाटीवर आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गणेश भक्त आहेत ते लालबागच्या राजाची छबी टिपण्यासाठी अगदी या ठिकाणी गर्दी करून होते। दादा मला सांगा की तुम्ही किती वर्ष झाले येताय लालबागच्या राजाच्या दर्शनाला? मी माझ्या जन्मापासून लालबागच्या राजाला येतोय।
म्हणजे आमच्या लालबाग नगरीमध्येच राजाचं स्थापना असते आणि दरवर्षी विसर्जनाला आम्ही सकाळपर्यंत असतो. राजा अगदी समुद्रात विलीन होईपर्यंत तुम्ही त्याचं रूप पाहत होता. अगदी 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 अंगावर आता शहारा आला की म्हणजे सासरू नयनाने आम्हाला लालबागच्या राजाचा निरोप द्यावा लागला लांबून. आणि आता पुढे आरती होईल आणि आरती झाल्यानंतर तराफ्याने आतमध्ये राजा जाईल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हीच, आणि ह्या करोनाचं संकट सर्व देशावरचं निघून जाऊन दे हीच प्रार्थना राजा. नक्की आता अवघ्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होईल आणि हा रथ देखील पोलीस प्रशासनाकडनं बाहेर काढला जाईल. लालबागच्या राजाचं अगदी विसर्जन आतमध्ये होत आहे, ते डोळ्यांना दिसत नाहीये, मात्र तरी सुद्धा अनेक आतुर डोळे हे या चौपाटीच्या बाहेर उभे आहेत लालबागच्या राजाला बघण्यासाठी, की एखादी दृष्टी त्याच्यावरती आपली पडावी याकरता. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपण बघूयात चौपाटीकडे की लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे त्यासाठी मूर्ती नेण्यात आलेली आहे तराफ्यावरती. आणि आता काही मिनिटात लालबागच्या राजाचं विसर्जन हे झालेलंही असेल. समुद्रामध्ये, खोलवर समुद्रामध्ये, भर समुद्रामध्ये जाऊन या मूर्तीला विसर्जित केलं जातं. अगदी विधिवत तितक्याच भक्तिभावाने या मूर्तीचं विसर्जन होतं. लालबागच्या राजाचा रथ जो आता आपल्याला गणेश मूर्तीविना पोरका वाटायला लागलेला आहे, जो डोळ्यांना दिसतो आहे, हा रथ सुद्धा दुसऱ्या मार्गिकेने पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने बाहेर काढला जाईल. अमोल. मनश्री, कदाचित तुला लालबागच्या राजाचा तो तराफा समुद्रामध्ये जात असताना दिसत नसेल, परंतु आपल्या सर्व प्रेक्षकांना तो दिसतोय. आणि तराफ्यावरती आता मूर्ती विराजमान झालेली आहे आणि त्यासोबतच मूर्ती आतमध्ये जातीये. अगदी मोजके नियम पाळून जे भाविक भक्त होते, अगदी 10 जण आहेत आणि त्यांच्यासोबत काही रक्षक सुद्धा आहेत, त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा तराफा आता समुद्राच्या आत जातो आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा विधिवत पूजा होईल आणि नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हीच भावना तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांची आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक खरं तर दुसऱ्या दिवशी, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपर्यंत चालत असते, परंतु आज कोरोनाच्या नियमांमुळे गणपतीचं विसर्जन अगदी दुपारी होते. भर दुपारी 3:45-4 वाजल्याच्या दरम्यान हे विसर्जन होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर जे महत्त्वाचे मंडळ आहेत त्यांचे गणपती सुद्धा येत जातील. इतर जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे गिरगाव चौपाटीवरती. तर असं लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरती ही शेवटची छबी आपण बघतोय. आणि अगदी काही मिनिटांमध्ये, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये गणपतीचं विसर्जन होईल. मनश्री, आता भाविक अजूनही त्या ठिकाणी गर्दी करून आहेत की अजूनही ही शेवटची छबी टिपण्यासाठी त्या ठिकाणीच गर्दी झालेली आहे? खरं तर हा राजा दृष्टी आड आहे. समुद्रामध्ये, खोल समुद्रात, भर समुद्रात राजाचा तराफा जाऊन पोहोचलेला आहे. मात्र चौपाटी बाहेर राहून सुद्धा आपण मिटलेल्या डोळ्यांनी सुद्धा आपल्या राजाला बघू शकू अशी भावना भक्तांच्या मनात आहे. खरं तर असं म्हणतात की मिटलेल्या डोळ्यांनी सुद्धा भगवंत पाहता येतो. अगदी तशीच काहीशी अवस्था इथल्या प्रत्येक भक्ताच्या मनात आहे. आणि म्हणूनच ऑनलाईन दर्शनाद्वारे, लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे लालबागच्या राजाचं हे विसर्जनाचा हा जो सोहळा आहे तो पाहण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. ही लालबागच्या राजाची छबी आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या डोळ्यांच्या कॅमेरामध्ये टिपण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र ज्यांना ही छबी टिपता आलेली नाही त्यांना एबीपी माझाच्या माध्यमातून ही छबी आपण दाखवतो आहोतच. मात्र त्याशिवाय मिटलेल्या डोळ्यांनी सुद्धा भगवंताचं दर्शन करता येईल असा एक संदेश सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा दिला जातोय. तीच वारंवार विनंती केली जाते की गर्दी करू नका. आणि म्हणूनच आता अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही क्षणांमध्ये आपण बघतोय की बाप्पाची मूर्ती ही समुद्रात विलीन होईल. बाप्पाच्या मूर्तीला आता कार्यकर्त्यांनी हात लावलेला आहे आणि तिला आता उचलण्याचा प्रयत्न होतो आहे. खरं तर ही बाप्पाची मूर्ती अगदी लहान आहे दरवर्षीपेक्षा, कारण 14 ते 18 फुटांची ही मूर्ती असते. त्या मानाने ही केवळ 4 फुटांची मूर्ती आता उचलली जाते आणि समुद्रात तिचं विसर्जन केलं जातंय. लालबागच्या राजाच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी अवघ्या महाराष्ट्राचं एकच साकडं आहे की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये आणि लवकरात लवकर हे जे कोरोनाचं संकट आहे याला दूर कर.
ह्या लालबागच्या राजाला निरोप देताना अर्थातच सुरक्षेची मोठी खबरदारी घेणं हे गरजेचं असतं। त्यामुळे गिरगाव चौपाटीवर आता टेहाळणी पथकं सुद्धा दाखल झालेली आहेत। हेलिकॉप्टर मार्फत या टेहाळणी पथकांकडनं या ठिकाणी संपूर्ण पाहणी केली जाते आणि जास्तीत जास्त सुरक्षा ठेवून लालबागच्या राजाला कसा निरोप देता येईल आणि कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी कशी काळजी घेता येईल यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा खूपच महत्त्वाचं काम केलेलं आहे। माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण खरंच म्हणूयात की पोलीस प्रशासनाचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे। लालबागच्या राजाची ही मूर्ती आता कार्यकर्त्यांकडनं उचलली जाते आणि अवघ्या काही क्षणांमध्ये तिला समुद्रात विसर्जित केली जाईल। खरं तर या मूर्तीचं वैशिष्ट्य हे आगळं वेगळं आहे, कारण आपण बघतो आहोत की त्या ठिकाणी काही कोळी बांधव सुद्धा उपस्थित आहेत। कोळी बांधवांनीच खरं तर या लालबागच्या राजाची स्थापना केली आणि जेव्हापासून लालबागच्या राजाची महती वाढली, त्याला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढली, तेव्हापासून लालबागच्या राजाच्या या मंडळाला सुद्धा अनेक वर्ष झाली आपण बघतो आहोत की दरवर्षी मोठ्या दिमाखामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। मात्र आता अवघ्या काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। साश्रू नयनांनी खरं तर हा निरोप दिला जातोय। याचं कारण असं आहे की या वर्षीचा जो लालबागचा राजा होता अगदी लहान मूर्ती होती, 4 फुटांची मूर्ती होती। दरवर्षी भव्य मूर्ती बघण्याची सवय, म्हणजे त्या गणेशाकडे बघताना सुद्धा अक्षरशः मान मोठी उंचावून बघावं लागायचं। मात्र आता लालबागच्या राजाच्या डोळ्यात पाहताना एक वेगळी भावना अनेक भक्तांना जाणवत होती आणि म्हणूनच पुढच्या वर्षी लवकर ये, तुझा कृपाशीर्वाद आम्हा सगळ्यांवरती ठेव, हीच विनंती, हीच प्रार्थना भक्तांकडनं केली जाते। आता घरगुती गणेशाचं सुद्धा आगमन व्हायला गिरगाव चौपाटीवरती सुरुवात झालेली आहे। कॉटनचा राजा हा आता गिरगाव चौपाटीवरती दाखल होतो आहे। मगाशी आपण बघितलं की एक संपूर्णतः कागदी असणारी गणेश मूर्ती ती देखील गिरगावच्या चौपाटीवरती दाखल झालेली होती। लहान मोठे घरगुती गणपती असतील त्यांचं सुद्धा आगमन होतं आहे आणि आपण बघतो आहोत की आता हळूहळू का होईना पण गर्दी वाढताना बघायला मिळते आहे। जे दरवर्षीचं दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरती बघायचो तेच दृश्य आज सुद्धा बघतो आहोत। कॉटनचा राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे। तराफ्यावरती दुसरीकडे लालबागच्या राजाची मूर्ती आणण्यात आलेली आहे। दुसरा तराफा सुद्धा या मुख्य तराफ्याच्या जोडीला आणण्यात आलेला आहे, कारण अर्थातच लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जित करताना भावना या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि म्हणूनच संपूर्ण भक्तिभावाने, संपूर्ण आत्मीयतेने या लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। अंतिम पूजा, अंतिम आरती सुद्धा आता झालेली आहे। शेवटची जी काही पूजाकर्मे आहेत ती आता होत आहेत आणि त्यानंतर लालबागच्या राजाला अंतिम निरोप दिला जाईल। पुढच्या वर्षी लालबागचा राजा वाजत गाजत येईल आणि केवळ 4 फुटांचा राजा असू नये तर तो 14 फुटांचा दरवर्षीप्रमाणे उंच राजा असावा, अशीच भक्तांची अपेक्षा आहे, अशीच विनंती आहे। आणि जर आपण काळजीपूर्वक बघितलं इथे तर या लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या तराफ्याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक लाईफ बोट्स आहेत, अनेक बोटी आहेत की जर कुठली दुर्घटना घडलीच तर ताबडतोब मदत मिळावी या दृष्टीने लाईफ बोट देखील तैनात करण्यात आलेल्या असतात। आणि मगाशीच आपण बघितलं की अग्निशमन दलाच्या लाईफ बोट या सुद्धा आता गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेल्या आहेत। या लाईफ बोटच्या सहकार्याने त्यासोबतच जे कोळी बांधवांच्या लहान मोठ्या बोटी असतात त्यांचं देखील दरवर्षी सहकार्य घेतलं जातं। त्यांच्या सहकार्याने अत्यंत भक्तिभावाने लालबागच्या राजाला निरोप दिला जातो। आता सध्या आपण बघतो आहोत की कार्यकर्त्यांच्या जी अंतिम पूजा या ठिकाणी सुरू आहे, आरती सुरू आहे आणि कार्यकर्त्यांकडनं अवघ्या काही क्षणांमध्ये या मूर्तीचं विसर्जन होईल। तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर त्याच्या बाहेर कॉटनचा राजा हा दाखल झालेला आहे। या राजाचं सुद्धा एक वेगळं महत्त्व असतं आणि म्हणूनच कॉटनच्या राजाचं विसर्जन हे सुद्धा काही वेळातच या ठिकाणी होईल। मात्र सुरुवातीला लालबागच्या राजाचं विसर्जन आणि त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या मोठ्या गणेश मंडळाच्या गणपतीचं विसर्जन अशी जी दरवर्षीची जी पद्धत असते तीच असेल। मानद सचिव सुधीर साळवी हे आता गणेश मूर्तीजवळ पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्याकडनं अंतिम पूजा केली जाऊन अंतिम निरोप बाप्पाला दिला जाईल। अमोल, मनश्री, आपण बघतोय की हा तराफा आता समुद्रामध्ये जातोय आणि अगदी काही मिनिटांमध्ये गणपतीचं विसर्जन होईल। लोकांना सुद्धा आमचं आवाहन आहे की समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी करू नका, कोरोनाचे नियम पाळा, पोलिसांची मोठी कसरत होतीये आणि कोणत्याही क्षणी आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। ही थेट दृश्य आहेत गिरगाव चौपाटीमधून। लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा आपण मगाचपासून बघतो आहोत। ज्या पद्धतीनं पोलिसांनी हा सर्व सोहळा
त्या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना विनंती करून प्रसंगी सगळ्यांना बाजूला करून ही विसर्जन मिरवणूक आता पूर्ण पार पाडलेली आहे योग्य पद्धतीनं। आणि टेहाळणी पथक सुद्धा आपण बघतोय, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आकाशामधून सुद्धा सर्व निरीक्षण केलं जातंय आणि ही लाईव्ह बोट सुद्धा आजूबाजूला आहेत। कुठल्याही पद्धतीची अनुचित प्रकार घडला किंवा अनुचित घटना घडली तर तात्काळ त्यांना मदत मिळावी म्हणून लाईव्ह बोट सुद्धा लालबागच्या राजाच्या सोबत आहेत। आणि अगदी काही मिनिटांमध्ये आता लालबागच्या राजाला शेवटचा निरोप दिला जाईल। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, प्रत्येकाच्या मनातली हीच भावना आहे। मनश्री, अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाला निरोप देण्यात येईल। वरून आपण हेलिकॉप्टर सुद्धा बघतोय, लाईव्ह बोट सुद्धा आहेत। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? आता अवघ्या काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। हेलिकॉप्टरची टेहाळणी पथकं मात्र वाढलेली आहेत, कारण अर्थातच कुठलीही दुर्घटना होऊ नये ही एक काळजी घेतली जाते। आणि सोबतच या ठिकाणी बरेचदा हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टीसुद्धा केली जाते गणपती बाप्पावर। पुढच्या वर्षी लवकर या, तुमचा आशीर्वाद आमच्यावर बरसू दे, ह्या भावनेनं, या हेतूनं ही पुष्पवृष्टी केली जाते। मात्र यंदाच्या वर्षी साधेपणानं हा उत्सव साजरा करायचा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे पुष्पवृष्टी केली जाईल की नाही याबाबत साशंकता आहे। मात्र सोबतच सुरक्षेच्या कारणासाठी मात्र ही टेहाळणी पथकं जोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होत नाही तोपर्यंत याच ठिकाणी घिरट्या घालत असतात। आणि आपण बघतो आहोत की लालबागच्या राजाचं अंतिम दर्शन, हे अंतिम रूपडं आपण स्क्रीनवरती बघतो आहोत। तराफे, 2 तराफे आहेत, इतर लाईव्ह बोटी आहेत, कोळी बांधवांच्या देखील काही बोटी आहेत। यामध्ये मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भक्तांची जी संख्या आहे ती निश्चितपणे मर्यादित आहे, जे प्रत्यक्ष पाण्यामध्ये विसर्जन करायला गेलेले आहेत। या भक्तांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाचं विसर्जन होतंय, लालबागच्या राजाचं विसर्जन होतंय। नाहीतर अशा प्रकारच्या किमान 15 बोटी या समुद्रात तैनात असतात आणि या 10 ते 15 बोटींच्या उपस्थितीमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होतं, कारण भक्तांची संख्याच तेवढी असते। अनेकांना उत्सुकता असते की लालबागच्या राजाला विसर्जन करताना आपल्याला बघता यावं, त्याची शेवटची छबी आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये टिपता यावी। मात्र अर्थातच भावनेचा अतिरेक हा देखील थोपवता आलाच पाहिजे आणि म्हणूनच लालबागच्या राजाची ही शेवटची छबी, ही शेवटची या वर्षीची दृश्य आपण बघतो आहोत। हे तर या वर्षीचा हा बाप्पा आहे, पुढच्या वर्षी तो आपल्या सगळ्यांना भेटायला येणारच आहे। त्यामुळे आता जरी एक थोडं हळवेपण आलं असलं, जरी हुरहुर वाटत असली तरी सुद्धा पुढच्या वर्षीचं जो गणेशोत्सव असेल तो संपूर्णतः आरोग्य द्यावी जावा अशीच या गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे। यासोबतच मुंबई पोलिसांची देखील फौज ही आता वाढवण्यात आलेली आहे, टेहाळणी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। कॉटनचा राजा त्या पाठोपाठ आलेला आहे, ते देखील एक मोठं गणेश मंडळ आहे, त्याच्यामुळे त्यांचं देखील विसर्जन व्हायचं, त्यामुळे लवकरात लवकर आता गणपती बाप्पाचं विसर्जन व्हावं अशी अपेक्षा आहे। आणि आता पुन्हा एकदा आपण बघतो की मगाचप्रमाणेच लालबागच्या राजाच्या मूर्तीला उचलण्याचा प्रयत्न आता केला जातोय। खरं तर लालबागच्या राजाचं जेव्हा विसर्जन होतं तेव्हा ते योग्य प्रकारे व्हावं, योग्य ठिकाणी व्हावं, ही अनेकांची आग्रही मागणी असते, आग्रही भूमिका असते। आणि अगदी त्याच पद्धतीनं विधिवत आपण हे विसर्जन होताना बघतो आहोत। गेल्या वर्षी लालबागचा राजा आपल्याला बघायला मिळाला नव्हता, कारण लालबागचा राजा मंडळाने आरोग्य उत्सव साजरा केला होता। आरोग्य उत्सवात अनेक डॉक्टर्स मदतीला आले होते, प्लाझ्मा दान, रक्तदान करण्यात आलेलं होतं। आणि यावर्षी लालबागचा राजा त्याचं आगमनही झालं, तो स्थानापन्नही झाला, अनेकांना त्यांनी आशीर्वादही दिले। आणि आता लालबागचा राजा आपला निरोप घेतोय, आपण लालबागच्या राजाचा निरोप घेतो आहोत। पुढच्या वर्षी लवकर या असंच लालबागच्या राजाला सगळे भक्तगण सांगतायत। अमोल, निश्चितच मनश्री, पुढची सूत्र मी देतोय सौरभकडे। सौरभ, धन्यवाद अमोल। आपण बघतोय लालबागचा राजाचं विसर्जन होतंय मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आता आपल्याला माहिती देत आहेत। मनश्री, अर्थात कोरोनाचे निर्बंध सगळ्यांना पाळावे लागत आहेत, कोरोनामुळे सोहळा आणि कुठलाही उत्सव सण साजरा करण्यावर निर्बंध येत आहेत, पण दरवर्षी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा नेमका कसा असतो आणि यावर्षी तो नेमका कसा होतोय, तू कसं बघतेय? कारण तू वार्तांकन करते, तू रिपोर्टिंग दरवर्षी करते या सगळ्या घडामोडींचं, हा फरक तुला कसा जाणवतोय?
सर्वात खूप मोठा फरक खरं तर जाणवतो आहे. मात्र उत्साहात कुठलाही फरक नाही. जसं आपण बघतो की गणपती बाप्पा म्हटलं की एक उत्साहाचा धबधबा असतो, तो आनंदाचा झरा असतो आणि तो उत्साह कुठेही कमी नाही. मात्र कोविडचे निर्बंध नियम मात्र आहेत आणि या सगळ्यामध्ये कौतुक करायला हवं ते अर्थातच पोलीस प्रशासनाचं, कारण त्यांच्या दृष्टीने हे सगळं खूप मोठं आव्हान होतं. एकीकडे भावना आहेत, एकीकडे भक्तांचा पूर आहे आणि दुसरीकडे नियम आहेत, आदेश आहेत. त्यामुळे ही मोठीच कसरत खरं तर आज पोलिसांना करावी लागली, या संपूर्ण पोलीस बांधवांना करावी लागली. त्यामुळे त्यांचे देखील मनापासून आभार मानले जाणं हे गरजेचं आहेच. मात्र जसं तू म्हटलास की दरवर्षीचा उत्सव आणि या वर्षीचा उत्सव, जसं मी मगाशी अमोलला म्हटलं होतं की अक्षरशः या ठिकाणी मी आज गिरगाव चौपाटीवर अगदी आरामात माझ्या 2 पायांवर उभी राहू शकते. मात्र दरवर्षी अशी परिस्थिती अजिबातच नसते. प्रचंड धक्काबुक्की, प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह हा देखील असतोच. मात्र यावर्षी चौपाटीचं जे दृश्य आहे, अगदी सकाळच्या चौपाटीचं दृश्य बघून मला असं वाटलं होतं की यावर्षी खरोखरच गणेशोत्सव आहे की नाही. कारण विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर अक्षरशः मुंगी शिरायला जागा नसते, पाय ठेवायला जागा नसते. जसं मी म्हटलं की माझ्या 2 पायावर मी उभी राहू शकते, हेच मला आज आश्चर्य वाटतं आहे. त्याच ठिकाणी आज मात्र मुंबईकरांनी काही प्रमाणात का होईना काही ठिकाणी नियम निश्चितपणे मोडले गेलेत, पण आज गिरगाव चौपाटीवरती दरवर्षी इतकी निश्चितपणे गर्दी नाही. नाहीतर यावेळी म्हणजे संध्याकाळ व्हायला आली की गिरगाव चौपाटीवरची गर्दी वाढते, VIP यायला सुरुवात होते, मुख्यमंत्री यांचं देखील आगमन होतं, महापौरांचं आगमन होतं, अनेक आमदार खासदार हे सुद्धा या विसर्जन सोहळ्याला उपस्थित राहतात आणि त्यांच्याकरवी गणेश भक्तांवरती पुष्पवृष्टी केली जाते, गणेश मूर्तींवरती पुष्पवृष्टी केली जाते. इतकंच नाही तर परदेशी पाहुणे हे सुद्धा मुंबईमध्ये हा गणेशोत्सव पाहायला येतात. मात्र यावर्षी कोरोनाचे निर्बंध आहेत, त्याच्यामुळे परदेशी पाहुणे, एकही परदेशी पाहुणा मला आज चौपाटीवरती दिसलेला नाही. नाहीतर दरवर्षी ते उत्साहाने या ठिकाणी येतात, गणरायाचं दर्शन घेतात आणि आपल्या प्रतिक्रिया देखील देतात. मात्र आज मुंबईकर गणेश भक्तांच्या व्यतिरिक्त अगदी बाहेरच्या राज्यातले जे गणेश भक्त दरवर्षी गिरगाव चौपाटीवर येतात ते देखील यावर्षी आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे गर्दी ही मोठ्या प्रमाणात कमी आहे. मात्र जसं मी म्हटलं की उत्साहाची अजिबातच कमी नाही, कारण गणराय हाच मुळात देवता आहे, ती विद्येची. आणि अर्थातच गणेशाच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्याच्या मुखाकडे बघितलं की आपल्याला आनंदाचा झरा आपल्या घरी आल्यागत वाटतं. आणि म्हणूनच गणरायाचं हे अंतिम दर्शन आता आपण घेतो आहोत. लालबागच्या राजाची ही अंतिम छबी आपल्याला बघायला मिळते आहे. खरं तर लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे तो जो क्षण आहे विसर्जनाचा, तो निश्चितपणे हुरहुर वाटणारा आहे, तो हळवा करणारा आहे. मात्र अर्थातच यंदाच्या वर्षी जरी लालबागचा राजा आपल्यापासून दूर जात असला तरी पुढच्या वर्षी मात्र तो तेवढ्याच थाटात, तेवढाच वाजत गाजत आपल्या घरी येणारे, आपल्या सगळ्यांना दर्शन देणारे, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देणारे याची खात्री बाळगा, असंच काहीसं आपल्याला ही गणेश मूर्ती सांगते. सौरभ. बरोबर, लालबागच्या राजाचं हे विसर्जन आता होत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहेत, प्रत्येकाच्या मनात आहेत. पण कोरोनाचे निर्बंध आणि सगळे नियम पाळून हा विसर्जन सोहळा होतोय. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आहे. दरवर्षी प्रचंड गर्दी असते. लालबागच्या राजाचं विसर्जनापूर्वी एक रूप पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. पण यावर्षी कोरोनामुळे, काही निर्बंधांमुळे, नियमांमुळे गर्दी नाही आहे आणि नियमांचं पालन करून हा सगळा विसर्जन सोहळा साजरा होतोय. गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहे मुंबईच्या, आणि सगळ्या परिस्थितीवर आकाशातून सुद्धा लक्ष ठेवण्यात येत आहे. हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेली आहे आकाशातून रेकी करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी परिस्थितीवर, आणि त्याचबरोबर पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त बघायला मिळतोय. लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत. अवघ्या काही वेळात आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे आणि अर्थात पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येणार आहे. पण यावर्षीचा विसर्जन सोहळा हा वेगळा आहे, दरवर्षीपेक्षा खूप वेगळा आहे. कारण यावेळेस मूर्तीच्या उंचीची मर्यादा पण होती आणि त्यासोबत कोरोनाचे सुद्धा अनेक निर्बंध आणि नियमावली पाळणं सुद्धा आवश्यक होतं. त्यामुळे एक मर्यादित स्वरूप या सगळ्या उत्सवाला आलं होतं. पण तरी पण उत्साहात मात्र कुठेही कमी बघायला मिळाली नाही, कार्यकर्त्यांच्या असेल, भाविकांच्या असेल. आणि त्याच उत्साहात आता गणरायाला अखेरचा निरोप देण्यात येतोय. गिरगावच्या चौपाटीवर आता लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे. या बोटी आपण बघतोय सुरक्षेसाठी ज्या तैनात करण्यात आल्या आहेत, कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि काही घडलं तर वेळेत मदत पोहोचवावी म्हणून या सगळ्या बोटी आसपास तैनात करण्यात आल्या. आणि वातावरण सुद्धा या सगळ्या गोष्टींना साथ देतं असं म्हणावं लागेल, कारण अथांग समुद्र असा बघतोय आणि आकाशात थोडंसं पावसाचं वातावरण देखील दिसतंय.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष देखील बघायला मिळतोय आणि या जयघोषात बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येतोय आणि आकाशात हेलिकॉप्टर्स देखील गिरट्या घालतायत सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आकाशातून। आपण पुन्हा एकदा मनश्री पाठक यांच्याकडे जाऊयात। मनश्री, लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आता होतोय, नेमका किती वेळ या सगळ्या गोष्टींसाठी किती वेळ लागणार आहे अजून? अवघ्या काही मिनिटात लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा संपन्न होईल। दरवर्षी खरं तर या वेळेपेक्षा सुद्धा खूप जास्त वेळ लागतो, कारण एकदा का मिरवणूक ही गिरगावच्या रस्त्यांवरती आली की तिची गती आणखी धीमी होते आणि गिरगावच्या चौपाटीपर्यंत जाईपर्यंत किंवा समुद्रात जाईपर्यंत, तराफ्यावर मूर्ती चढेपर्यंत अनेक तास लोटलेले असतात। मात्र त्या तुलनेने लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक यावर्षी अत्यंत कमी वेळात झाली असंच म्हणावं लागेल आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये, आपण मगासपासून खरं तर म्हणतोय, मात्र कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चर्चा सुरू आहे की विसर्जन नेमकं कशा पद्धतीने करायचंय। कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं की या मूर्तीचं जे विसर्जन आहे ते योग्य रीतीनं व्हावं, विधिवत व्हावं, ही कार्यकर्त्यांची, भक्तांची भावना असते। त्याच्यामुळे समुद्रातली सुद्धा योग्य अशी जागा आधी निवडावी लागते। ही जागा निवडल्यानंतर या गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं, गणेश मूर्तीला वंदन केलं जातं आणि आता गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती तर आता समुद्रात दाखल झालेली आहे, ती आपण स्क्रीनवरती बघतो आहोत। मात्र तेजुकाया मंडळाचा देखील गणपती आता या ठिकाणी आलेला आहे। तेजुकायाचा राजा हा सुद्धा एक मोठ्या मंडळाचा गणपती आहे, मानाचा गणपती आहे मुंबईतला, तो देखील आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय। जसं तू मगाशी म्हटलास की गेल्या वर्षीचा उत्सव, म्हणजे गेल्या काही वर्षांचा उत्सव आणि या वर्षीचा उत्सव यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे। कारण तेजुकायाचा गणपती असेल किंवा कॉटन किंगचा राजा असेल, या ठिकाणचे जे गणपती आहेत हे गणपती लालबागच्या विसर्जनाच्या आधी येतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। मुंबईतल्या गणपतींची जी प्रथा आहे, गणेश मूर्तींची जी प्रथा आहे, यामध्ये सगळ्यात शेवटचा क्रमांक हा लालबागच्या राजाचा असतो आणि त्याला वाजत गाजत निरोप दिला जातो। मात्र यंदाच्या वर्षी तसं चित्र दिसत नाही। लालबागच्या राजाचं विसर्जन हे वेळेच्या खूपच आधी होतं आहे, 3:30 वाजता हे विसर्जन होतं आहे। मात्र प्रशासनाने जे नियम घालून दिले होते या वर्षीसाठी, हे नियम असे होते की जास्तीत जास्त 2 तास तुम्हाला विसर्जनाची मिरवणूक ही काढता येईल आणि विसर्जनाची मिरवणूक काढल्यानंतर 2 तासांमध्येच आता विसर्जन करणं हे गरजेचं असेल। मात्र आता विसर्जनाची जी मिरवणूक आहे ही काही तास लांबली आणि त्याच्यानंतर आता हे विसर्जन होतं आहे। याची जर तुलना करायची झाली तर मुंबईच्या राजाची जी विसर्जन मिरवणूक होती ही साधारणतः सकाळी 10:30ला निघाली आणि त्यानंतर 12:30 वाजता याचं विसर्जन झालं। ही या तुलनेने मात्र लालबागच्या राजाला अर्थातच जास्त तास लागतात। याचं कारणही स्पष्ट आहे, कारण दुतर्फा लालबागच्या राजाला बघण्यासाठी हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या। या गर्दीला थोपवणं हे पोलिसांना सुद्धा बऱ्यापैकी मुश्किल होतं। ही गर्दी थोपवून भावनांना आवर घालून भक्तांच्या लालबागच्या राजाला इथपर्यंत आणणं हे सुद्धा मोठं आव्हानाचं काम जे पोलीस प्रशासनानं केलंय। कार्यकर्त्यांनी सुद्धा आम्ही नियम पाळू हाच हेका धरलेला होता, हेच निश्चित केलेलं होतं आणि त्यानुसार आता लालबागच्या राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवर दाखल देखील झाली आणि समुद्रात देखील पोहोचली। आता काही क्षणांमध्ये ही मूर्ती दृष्टीआड होईल, समुद्रात विसर्जित होईल आणि अर्थातच लालबागचा राजा एक नवं वेगळं रूप घेऊन पुढच्या वर्षी आपल्या भेटीला येईल। सौरभ, बरोबर मनश्री, लालबागच्या राजाचं विसर्जन होतंय, पण इतरही काही मानाचे आणि महत्त्वाचे गणपती आहेत मुंबईतले, त्यांचा सगळा विसर्जन सोहळा नेमका कसा असणार आहे आणि विसर्जन सोहळा नेमका कितीपर्यंत चालणार आहे, यापुढे त्याचं स्वरूप कसं असणार आहे आज दिवसभर? तेजुकायाला दाखवा। जर आपण बघितलं तर खरं तर वेग अत्यंत कमी आहे या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या गणपतींचा। याचं कारण असं आहे की घरगुती गणेशांचं जे विसर्जन आहे ते जास्तीत जास्त भक्तांनी हे आपल्या घरातच करायचं ठरवलं। इतकंच नाही तर कृत्रिम तलावांवर जे विसर्जन झाले त्याची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। समोर खरं तर आपण बघतो की लालबागच्या राजाचं विसर्जन होत आहे, मात्र आता तेजुकायाचा राजा हा सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। मुंबईच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे, कॉटनच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे, मुंबईच्या मोरयाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता लालबागच्या राजानंतर क्रमांक आहे तो
तेजू काळ्याच्या राजाचा, या तेजू काळ्याच्या राजाचं देखील विसर्जन होईल. संध्याकाळच्या वेळेत खरं तर अनेक गणेश मंडळ हे विसर्जनासाठी मूर्ती या मंडपाबाहेर काढतात आणि मूर्ती एकदा मंडपाबाहेर निघाल्या की त्यांना जो नियम घालून दिलेला आहे की केवळ 2 तासांमध्येच तुमचं विसर्जन हे झालं पाहिजे, कारण मिरवणुकीला कोणत्याही परवानगी नाही. आणि हे आणखी एक वैशिष्ट्य आहे खरं तर या वर्षीच्या उत्सवाचं की कोणतीही मिरवणूक नाही, कोणतेही ढोल ताशे नाही, कोणताही डॉल्बीचा आवाज नाही, मात्र गणपती बाप्पाचा जयघोष त्याचा गजर मात्र जोरदार आहे. नाहीतर दरवर्षी आपण बघतो की डॉल्बीच्या दणदणाट असतो, ढोल ताशांचा मोठा आवाज असतो, यामध्ये गणपती बाप्पाचाही जयघोष असतो. मात्र यावर्षी आवाज ऐकू येतोय, जयघोष ऐकू येतोय तो केवळ आणि केवळ बाप्पाचा. त्यामुळे यावर्षीचं ध्वनी प्रदूषण हे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं असेल या उत्सवामध्ये अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सौरभ. बरोबर. पण मनश्री, दरवर्षी जर आपण बघितलं तर लालबागच्या राजाची मिरवणूक जेव्हा निघते तेव्हा परळ आणि गिरगाव भागातले भाविक जे आहेत ते खिडकीमध्ये असेल किंवा मग इमारतीतून बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतात आणि तिथे तासनतास उभं राहून एक झलक आपल्याला गणरायाची बघायला मिळेल म्हणून वाट बघत असतात की जेणेकरून आपल्याला अगदी मनोभावे नमस्कार करता येईल, बाप्पाचे आशीर्वाद घेता येतील. पण यावेळेस प्रत्यक्ष मंडळात सुद्धा अनेकांना जाता नाही आलंय आणि विसर्जन मिरवणुकीत सुद्धा दर्शन घेता नाही आलं. तर काय भावना आहेत गणेश भक्तांच्या? चौपाटीवर कोणी भाविक वगैरे आले आहेत दर्शनासाठी किंवा तसा प्रयत्न कोणी केलाय? चौपाटीवर अनेक भाविक दर्शनासाठी आले. त्यांनी दर्शनासाठी आम्हाला आज जाऊ द्यावं यासाठी पोलिसांना आग्रह सुद्धा केला. सध्या जे या ठिकाणी आपण बघतो आहोत की अनेक भाविक खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. मात्र काय विनंती केली जाते पोलिसांकडनं? पोलिसांचं तुम्ही ऐकणार आहात ना? किती वर्षापासून येत आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला? खरं तर पोलिसांकडनं यांना चौपाटीच्या बाहेर नेलं जात आहे. त्याच्यामुळे गणेश भक्तांशी सध्या बातचीत करणं हे मुश्किल आहे. याचं कारण असं आहे की चौपाटीच्या या संपूर्ण परिसरापासून जास्तीत जास्त गणेश भक्तांना दूर कसं ठेवता येईल याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जातोय. पोलिसांचं सुद्धा अर्थातच जे कर्तव्य आहे ते संपूर्णपणे पार पाडतात. याचं कारण असं आहे की एकदा गणेश भक्तांची गर्दी वाढली तर त्या गर्दीला आवरणं हे मुश्किल होऊन जाईल आणि म्हणूनच गणेश भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेटिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. दोरखंडाच्या साह्याने सुद्धा गणेश भक्तांना हे मागे हटवण्यात आलं. कदाचित लालबागचा राजा हा कुठल्याही विघ्नाशिवाय आता समुद्रात दाखल झालेला आहे आणि काही क्षणांमध्ये या लालबागच्या राजाचं विसर्जन देखील केलं जाईल. समोर जर आपण बघितलं तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची अंतिम तयारी ही आता सुरू झालेलीच आहे. तराफ्यांमधून राजाला खाली उतरवलं जाईल आणि समुद्रात विसर्जित केलं जाईल. मात्र चौपाटीवरचं जे चित्र आहे, आता नुकताच गिरणगावचा राजा आता चौपाटीवरती दाखल झालेला आहे. मगाशी मी म्हटलं की तेजू काळ्याचा राजा, कॉटनचा राजा आणि त्यानंतर आता गिरणगावचा राजा हा सुद्धा चौपाटीवरती दाखल झालेला आहे. लहान मोठी गणेश मंडळ तर आहेच, घरगुती गणपतीही आहे. मात्र या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर अजिबातच गर्दी नाही असं म्हणावं लागेल. जी गर्दी आहे ती गिरगावच्या बाहेरच्या बाजूच्या रस्त्यांवरती आहे आणि म्हणूनच हा संपूर्ण चौक, जो चौपाटी समोरचा चौक आहे, हा संपूर्ण चौक निर्मनुष्य करण्याचं काम हे पोलिसांकडनं केलं जातंय. कारण इथे भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडनं जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत आणि अर्थातच भक्तांचं सुद्धा पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचीच त्यांची भावना आहे. मात्र जसं आपण बघितलं की भक्तांचा उत्साह परंपरा आहे, हा उत्साहाचा धबधबा काही रोखता येत नाहीये आणि हा उत्साहच कदाचित मारक ठरू नये, चिंता वाढवणारा ठरू नये यासाठी पोलिसांकडनं काळजी घेतली जाते. कारण आपण गेल्या वर्षी जर बघितलं तर गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या नंतरच कोविडच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली होती. त्याची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये आणि ही वेळ तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू नये यासाठी आपण सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. सौरभ. अगदी बरोबर. आणि काही प्रमाणात ती काळजी घेतली जाते. अर्थात काही ठिकाणी नियम पाळत नाहीयेत काही जण. सगळा बंदोबस्त आहे. पोलीस सुद्धा आवाहन करतायत, वेगवेगळ्या यंत्रणा आवाहन करतायत आणि पुरेशी काळजी सुद्धा घेतली जाते प्रशासकीय यंत्रणांकडून आणि तेच दिसतंय. लालबागचा राजा अरबी समुद्रात दाखल झाले आणि आता गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. आणि अर्थात लालबागच्या राजाच्या मूर्तीचं शेवटचं रूप, अर्थात यावर्षीचं शेवटचं रूप एकदा तरी बघायला मिळावं आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळावा आणि डोळे भरून या गणरायाला एकदा पाहावं यासाठी भाविक चौपाटीवर येत आहेत. पण अर्थात पोलीस त्यांना परत पाठवत आहेत.
कारण चौपाटीवर होणारी गर्दी ही तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू नये याची सगळी जबाबदारी ही पोलीस आणि यंत्रणांवर आहे. त्यामुळे पुरेसा बंदोबस्त आहे, पुरेशी काळजी घेतली जाते आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष बघायला मिळतोय आणि हीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, प्रत्येक भाविकाची आहे. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत. आपण पुन्हा एकदा मनश्री पाठक यांच्याकडे जाऊयात. मनश्री, लालबागच्या राजाची जेव्हा विसर्जन मिरवणूक निघते, अर्थात मुंबईतला विसर्जन सोहळा हा जगभरातले जे काही मोठे उत्सव आहेत त्यापैकी एक त्याला मानतात, तर विसर्जन सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. आपण तर सगळे बघतोच, एक उत्साह असतो. यावर्षीचा हा सगळा विसर्जन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक जी आहे ती नेमकी कशी होती? या वर्षीची विसर्जन मिरवणूक अर्थातच नियमांमध्ये बांधलेली होती. नियमांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं होतंच आणि त्यानुसारच नियमांचं पालन हे प्रत्येकच गणेश मंडळाने केलेलं आहे. असा प्रयत्न निश्चितच केलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. मात्र भक्तांच्या भावना ह्या प्रचंड होत्या आणि त्याच्यामुळेच नियमांचं पालन करत भक्तांच्या भावनांना आवर घालत ही विसर्जन मिरवणूक पार पाडावी लागली. मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण बघितली होती. साधारणतः 10 ते 15 जण या विसर्जन मिरवणुकीमध्ये होते आणि लालबागच्या राजाची जी विसर्जन मिरवणूक होती यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष विसर्जनात केवळ 10 ते 15 लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. मात्र जेव्हा लालबागचा राजा हा त्याची मिरवणूक निघाली, गिरगावच्या चौपाटीच्या रस्त्यांवरती तो दाखल झाला, तेव्हा मात्र हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. तेव्हा मात्र परिस्थिती निश्चितच चिंताजनक अशीच झालेली होती. मात्र या गर्दीला पोलिसांनी वेळीच रोखलं, चौपाटीच्या आत प्रवेश करू दिला नाही. रस्त्यांवरतीच ही गर्दी रोखली गेली आणि हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणची गर्दी हटवण्यात आली. म्हणूनच कदाचित लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते निर्विघ्नपणे पार पडताना आपण बघतो आहोत. सौरभ, बरोबर आहे मनश्री, अगदी दरवर्षी जशी मिरवणूक होते किंवा विसर्जन सोहळा होतो, अगदी यावर्षी अगदी तसा सगळा हा सोहळा बघायला मिळत नाहीये, मिरवणूक बघायला मिळत नाहीये, कारण कोरोनाचे निर्बंध आहेत आणि या सगळ्या निर्बंधांच्या चौकटीत राहून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. पण लालबागच्या राजाला निरोप देताना लालबागच्या राजाचा रथ जो आहे तो खास फुलांनी सजवण्यात आलेला होता. तर हा सगळा छोटेखानी सोहळा नेमका होता कसा? लालबागच्या राजाचा रथ हा संपूर्णतः फुलांनी सजवण्यात आलेला होता आणि खरं तर लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ते 14 ते 18 फूट असते दरवर्षीची. मात्र यावर्षी ही लालबागच्या राजाची मूर्ती केवळ 4 फुटांची होती. ती कमी उंचीची होती. त्याची भव्य दिव्यता या मूर्तीमधनं प्रकट करणं हे खरं तर मूर्तिकारासमोर मोठंच आव्हान होतं. मात्र हे आव्हान सुद्धा मूर्तिकारानं पेललं आणि त्याची जी भव्य दिव्यता आहे ती भव्य दिव्यता विष्णू रूपातनं दाखवली आणि मूर्ती जरी लहान असली तरी बाप्पाचा आशीर्वाद मात्र मोठा आहे अशीच भावना या ठिकाणी सर्वांची होती. आणि म्हणूनच लालबागच्या राजाचे जे सगळे सदस्य आहेत, जे अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी आता सध्या माझ्यासोबत उपस्थित आहेत. मला सांगा की लालबागच्या राजाला आता निरोप दिला जातोय, अवघ्या काही क्षणांमध्ये त्याचं विसर्जन होईल. पहिल्या दिवसापासून मला सांगा की काय भावना राहिलेल्या आहेत, कारण यावर्षी लालबागच्या गल्ल्यांमध्ये सुद्धा गर्दी नव्हती. विसर्जन जे प्रत्यक्ष आता होत आहे त्या ठिकाणी सुद्धा गर्दी नाहीये. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचं 88वं वर्ष होतं यावर्षीचं आणि आपण सर्व जाणताच की अख्ख्या जगाला कोरोनाच्या महामारीने ग्रासलेलं आहे. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे नियम पाळून, पोलीस प्रशासनाचे नियम पाळून आणि मुंबई महानगरपालिकेच्या ज्या नियम अटी घातल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही यावर्षीचा उत्सव साजरा केला. ठीक आहे, लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे. गिरगाव चौपाटीत आता लालबागच्या राजाचं विसर्जन झालंय. गिरगाव चौपाटी जवळच्या समुद्रात लालबागच्या राजाची मूर्ती नेण्यात आली आणि तिथे गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष बघायला मिळत होता आणि त्याच भावनेने झालेलं आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीचं गिरगावच्या चौपाटीत जवळच्या समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन झालंय. मनश्रीकडे जाऊयात. मनश्री, लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत. नक्कीच लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे आणि लालबागच्या राजाचे हे सगळे कार्यकर्ते अध्यक्ष माझ्यासोबत आहेत. काय भावना व्यक्त करताय? लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी कुणाची? लालबागच्या राजाची पुढच्या वर्षी लवकर या. नक्की त्याच्यामुळे लालबागच्या राजाचा हा जयघोष आपण बघितलेला आहे. लालबागच्या राजाला आता
समुद्रात विसर्जित करण्यात आलेला आहे, विसर्जन झालेलं आहे. त्याच्यामुळे नियमांच्या नुसार आता विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे लालबागचा राजा हा दरवर्षीप्रमाणे विसर्जनासाठी वाजत गाजत आलेला नसला तरी सुद्धा भक्तांचा जयघोष, भक्तांचा उत्साह मात्र अपरंपार होता. त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असंच या भक्तांनी आपल्या बाप्पाच्या कानात सांगितलंय. आपण सुद्धा तेच सांगतो आहोत की अवघ्या महाराष्ट्राकडून लालबागच्या राजाच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी हेच साकडं आहे की पुढच्या वर्षीचा उत्सव हा वाजत गाजत असू दे. पुढच्या वर्षीचं काय स्वप्न आहे, कसा आणणार राजा? लालबागच्या राजाला यावर्षी साकडं घातलं की हे जे कोरोनाचं महासंकट आहे याचा समूळ नाश करावा आणि पुढच्या वर्षीचा बाप्पा या करोडो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाचा आदर ठेवत करोडो भाविकांच्या प्रेमापोटी हा लालबागचा राजा असाच जल्लोषात येणार आहे, धूमधडाक्यात येणार आहे. आणि हा उत्सव देखील संपूर्ण गणेश भक्तांच्या साक्षीनं आम्ही येणारा उत्सव हा संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा त्या जल्लोषात करणार आहोत, असं आमचं यावर्षीचं साकडं आहे. नक्कीच. खरं तर मुंबईचा हा जो गणेशोत्सव असतो तो खरोखरी जगाला हेवा वाटावा असाच असतो. मात्र यावर्षी सुद्धा मुंबईने हे दाखवून दिलेलं आहे की परिस्थिती कोणती असो, मुंबई ही ठामपणे त्या परिस्थितीमध्ये पाय रोवून उभी राहते. बरोबर. आणि म्हणूनच ठीक आहे. कोविडच्या संकट काळात सुद्धा मुंबईकरांनी बरोबर. जमेल तितकं नियमांचं पालन करत या गणेशाला आता आपलं अखेरचं वंदन केलेलं आहे बरोबर. पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.